झाले, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यांच्याबरोबर मराठा आंदोलक देखील आहेत। पण दुसरीकडे मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवून ठेवलेला आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता तिकडे पोहोचतायत, मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाले तर मराठा बांधव देखील प्रचंड आक्रमक झालेले आहेत। मराठा आरक्षणाची ही मागणी, अनेक मागण्यांसाठी आता समाजाचं भलं व्हावं म्हणून मराठा आंदोलक आज रस्त्यावर उतरलाय। समृद्धी महामार्ग अडवून आता आंदोलन केलं जात आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे मनोज जरांगे पाटील भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषण त्यांनी सुरू केले, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरती आंदोलन केलं जात आहे। तुम्ही गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळा, हल्ला करणं, दादागिरी करून पोलिसाच्या माध्यमातून मोडीत काढणं तुम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात जड जाईल। राज्यातलं कोपऱ्यातलं आंदोलन 2-4 महिने बंद नाही होणार। माझ्या नादी लागू नका, तुम्हाला सांगतो। आणि आपल्या बांधवांनाही विनंती, कोणी रास्ता रोको करू नका, शांत राहा। आधी सरकारला चूक करू द्या, नंतर बघू। अगोदर आपण शांततेने राहा, अंतर्वलीत येऊ नका, लय ऊन आहे, काळजी घ्या। मी लढतो तुमच्या लेकरांसाठी, कोणी रास्ता रोको काही करू नका। आता पोरांच्या भावना आहेत, आपल्या जातीला मिळत नाही म्हणून पण त्यांचं पण खरं आहे, परंतु तरी पण माझी विनंती आहे सगळ्यांनी शांत राहावं। या ठिकाणी गावकरी आलेले आहेत, त्यांचं औक्षण करण्यासाठी लहान मुलं देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। महिला आहेत, लहान मुलं आहेत आणि मनोज जरांगे पाटील बसलेले आहे। मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा गावकरी मंडळी जी आहे त्यांना नेहमी विनंती करते की तुम्ही उपोषणाला बसू नका, मात्र आज त्यांनी टोकाचा निर्णय घेत मांडवमध्ये न बसता थेट मैदानात ते बसलेले आहेत। या ठिकाणी जे गावकरी महिला आहेत त्यांचं औक्षण करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की जीवाची बाजी लावून मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले। गावकऱ्यांकडून त्यांचं औक्षण केलं जातं आहे। मोठा पाठिंबा गावकऱ्यांकडून, मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांना मिळताना या ठिकाणी चित्र आहे आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने लहान लेकरं देखील ही आलेली आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते, त्यांचं औक्षण केलं जात आहे। मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहे, मात्र त्यांनी दिलेला प्रसाद देखील नाकारलेला आहे। मी उपोषणाला बसलेलो आहे, मी घेणार नाही अशा पद्धतीची त्यांनी विनंती केलेली आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हा जो प्रेम आहे गावकऱ्यांचा त्यांना मिळताना दिसतोय। मराठा बांधवांचा प्रेम तर होताच, आता गावकऱ्यांचा प्रेम देखील या ठिकाणी त्यांना मिळतोय, औक्षण केलं जात आहे। मनोज जरांगे पाटील यांची जी प्रतिक्रिया, माय मावल्या त्यांच्या लेकरा बाळासाठी जडतो मी, त्यांना ते माया प्रेम आहे तेवढं, आणि मी नशीबवान आहे की मला ते प्रेम लाभलं। करोडो माय मावल्या त्यांच्या लेकरासाठी लढतोय म्हणून माझ्यासाठी वाटेल ते आंदोलन उभं राहायला तयार आहे आणि माझंही कर्तव्य त्यांच्यासाठी लढणं। सांगितलं होतं आणि आता प्रत्यक्षात तुम्ही उपोषणाला बसलेले आहात। सरकारशी जी चर्चा होईल ती या ठिकाणी उन्हातच होईल का? आता चर्चा कधी पण आंदोलन ठिकाणीच असतं। बस या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय बोलण्यासाठी देखील, त्यांचा आवाज देखील बसला आहे। या ठिकाणी त्यांनी विनंती केली आहे की आता थोड्या वेळात बोलतो म्हणून, मात्र आपण पाहू शकतात की एवढ्या उन्हामध्ये आता अन्न आणि पाण्याशिवाय आता ते या ठिकाणी बसणार आहे आणि आत्ताच त्यांच्यावरती आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने त्यांचा आवाज बसलेला आहे। आणि ही जी मंडळी आहे सर्व तुम्ही पाहू शकता, मी कॅमेरामॅन अमोल यांना सांगतो, विनंती करतो अशा पद्धतीने तर आपण पाहतोय हे दृश्य। थेट भर उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवून धरलाय। एकीकडे मनोज जरांगे पाटील आवाहन करतायत आपल्या समाजातल्या लोकांना की आंदोलन करू नका, तुम्ही रस्ता अडवू नका, मी एकटा आमरण उपोषणाला बसलोय, समाजाचं भलं करण्यासाठी मी पाऊल उचललंय, पण तुम्ही येऊ नका कारण मी भर उन्हात आंदोलनाला बसतोय, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असं आवाहन प्रत्येक वेळेला मनोज जरांगे पाटील करत आलेले आहेत। मात्र आता प्रत्यक्षात त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नवीन ड्राफ्ट घेऊन जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। काही वेळातच ते तिकडे पोहोचतील, पण आपण ही जी दृश्य पाहतोय ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत, त्यांच्या मागे त्यांच्या भोवती मराठा बांधवांनी देखील एक रिंगण करून तिकडे बसलेले आहेत। आपल्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज भर उन्हात लढा देत आहेत, त्यांच्या पाठीशी समाज उभा आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत। काल देखील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली।
मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची एक मागणी होती, ज्याची टाईमलाईन निघून गेलेली आहे, त्यांची डेडलाईन निघून गेलेली आहे, ती काही पूर्ण झाली नाही. म्हणून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आणखी त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994च्या धर्तीवरच हा GR काढा अशी त्यांनी मागणी लावून धरली आहे.